हे झालं मॅम बायनरी नंबर शिकवलं होतं. ओके, नेक्स्ट पॉइंट आहे तो एक्झाम्पल झालं मॅम लास्टला. एक्झाम्पल सॉल्व्ह केले तुम्ही एक्स्ट्रा म्हणजे तुमच्या प्रॅक्टिस साठी. बघा मी स्क्रीन तुम्हाला प्रेझेंट करते, विजिबल आहे का सांगा. शेअर तर बघा नेक्स्ट पॉइंट आहे कोडेड म्हणजे बायनरी कोड आहे. बायनरी कोड म्हणजे काय, कोणतंही कोडिंग असेल म्हणजे एखादं सेंटेन्स किंवा एखादे सिम्बॉल्स किंवा बायनरी कोड कशाला म्हणू शकता तुम्ही, तर एखादा कोड असेल म्हणजे ग्रुप ऑफ सिम्बॉल्स इज कॉल्ड ॲज अ कोड. ओके, आणि बायनरी नंबरचं जर तुम्ही ग्रुपिंग करत असाल तर त्याला काय म्हणतो आपण, बायनरी कोड. कोड इज नथिंग बट द ग्रुप ऑफ द सिम्बॉल इज कॉल्ड ॲज अ कोड. आणि ते जर ग्रुपिंग हे बायनरी मध्ये असेल किंवा बायनरी फॉर्मॅट मध्ये असेल तर त्याला आपण बायनरी कोड म्हणतो. ओके, बायनरी कोड मध्ये तुम्ही रिप्रेझेंट कशाला करू शकता, नंबर पण करू शकता किंवा अल्फा न्यूमेरिकल लेटर्स पण यूज करू शकता इन अ बायनरी कोड मध्ये. आता बघा बायनरी कोडचे ऍडव्हान्टेजेस काय आहे. ऍडव्हान्टेजेस, बायनरी कोडेड्स आर सुटेबल फॉर द कम्प्युटर ऍप्लिकेशन. म्हणजे जिथे जिथे तुम्ही कम्प्युटर यूज करता, कम्प्युटरचे ऍप्लिकेशन्स वापरता तिथं बायनरी कोड लागतो. त्याचबरोबर डिजिटल कम्युनिकेशन मध्ये पण बायनरी कोडचा यूज होतो. त्याचबरोबर अनालायझिंग अँड डिझायनिंग द डिजिटल सर्किट्स मध्ये पण आपण बायनरी कोड यूज करतो. जिथे आपल्याला डिजिटल सर्किट्स असतात तिथे बायनरी कोड हा लागतो. कारण का, तर त्याच्यामध्ये फक्त 0 आणि 1 यूज करून ते इम्प्लिमेंट केलेलं असतं. कोणतं, बायनरी कोड. आता त्याची क्लासिफिकेशन ऑफ बायनरी कोड्स बघा. क्लासिफिकेशन, वेटेड कोड, नॉन वेटेड कोड, बायनरी कोडेड डेसिमल मीन्स बीसीडी कोड, त्याच्यानंतर अल्फा न्यूमेरिकल कोड, एरर डिटेक्शन आणि एरर करेक्टिंग कोड. म्हणजे तुम्हाला पीएससी मध्ये झाला असेल बघा, एरर करेक्टिंग अँड डिटेक्टिंग झालंय, त्याच्यामधला तो कोडिंग आहे. म्हणजे तुम्हाला एरर डिटेक्टिंग कोड आणि एरर करेक्टिंग कोड हा पीएससी मध्ये झालेला आहे. झाला आहे का? यस, आठवते का? तर बघा वेटेड कोड मध्ये आता हे बाय स्टेप आपण एक एक बघूया. तर वेटेड कोड म्हणजे काय, तर त्या जो कोड असतो त्या पर्टिक्युलर त्याची पोझिशन तो असाइन करत असतो. एक्झाम्पल घ्या, 2021 आहे. ओके, म्हणजे आता 2 ची जी व्हॅल्यू आहे 2021, लास्टला 1 जे आहे ते काय आहे, युनिट आहे. त्याच्या आधीचं काय आहे, 10th नंबर पोझिशन असाइन केली जाते. त्यानंतर 0 ला 100 नंबरची पोझिशन असाइन केली जाते आणि त्याच्या आधीच्या 2 नंबरला 1000 नंबरची पोझिशन असाइन केली जाते. म्हणजे काय, वेटेड बायनरी कोड्स, दोज बायनरी कोड्स विच ओबे द पोझिशन वेट प्रिन्सिपल. म्हणजे पोझिशन वेट प्रिन्सिपल तो ओबे करत असतो, त्या कोडला काय म्हणायचं, वेटेड कोड म्हणायचं. ओके, एक्झाम्पल दिल्यावर डेसिमल व्हॅल्यू आहे 24 आणि 4. 24 पोझिशन बघा, आता ही पोझिशन आहे कशी, 4 कशी, तर 2:1 2:2 असं कन्सिडर करून आपण इथं 1 लिहू शकतो. म्हणजे मला काय म्हणायचं थोडक्यात, कोणताही कोड असेल तर तो काय करतो, तर प्रिन्सिपल वेटेड म्हणजे वेटेड पोझिशन वेटेड प्रिन्सिपल काय करत असतो, फॉलो करत असतो. इज कॉल्ड ॲज अ वेटेड कोड. नॉन वेटेड कोड काय असते, आता वेटेड कोड मध्ये एक्झाम्पल काय येऊ शकतो सांगा, बीसीडी असू शकतो, हे बीसीडी असू शकतो, त्याच्यानंतर किंवा बायनरी कोड असू शकतो. हे झाले आपले सिम्पली वेटेड कोड. नॉन वेटेड कोड मध्ये काय आहे, असे कोड ज्याच्यामध्ये जी पोझिशन आहे ती मॅटर करत नाही, किंवा जो असा कोड ज्याच्यामध्ये पोझिशन वेट ही असाइन केली जात नाही. एक्झाम्पल आहे XS3 कोड आणि ग्रे कोड. ग्रे कोड आणि XS3 कोड हे नॉन वेटेड कोड आहे. नॉन वेटेड कोड कशी ओळखायचे, तर ती पोझिशनची वेटेड पोझिशनची जी प्रिन्सिपल आहे तो ओबे करत नाही, त्याला काय म्हणतो आपण, नॉन वेटेड कोड म्हणतो. आता XS3 म्हणजे काय, तर
EX3 म्हणजे एक्स्ट्रा 3 म्हणू शकता किंवा एक्सेस3 म्हणू शकता. आता एक्झाम्पल घेतल्यानंतर तुम्हाला ते समजेल. आता समजा एक्सेस3 कोड इज ऑल्सो कॉल्ड एज X3 कोड. ओके, इट इज अ नॉन वेटेड कोड used in express in a decimal number. तुम्ही एखादा डेसिमल नंबर जर तुम्ही रिप्रेझेंट करत असाल तर ती एक्सेस3 मध्ये कसं येणार, तर एक्स्ट्रा 3 त्याच्यामध्ये ऍड केल्या जातात सिम्पली आणि तो नंबर तिथं लिहिला जातो. आता बघा बीसीडी कोड वर्ड्स ऍडिंग अ 3 नंबर. आता बीसीडी कोड मध्ये काय करायचं, फक्त सिम्पली ऍड अ 3 नंबर इज कॉल्ड एज अ एक्सेस3 नंबर. म्हणजे डेसिमल नंबरचं बीसीडी मध्ये व्हायला पाहिजे कन्व्हर्जन आणि बीसीडीचं एक्सेस3 मध्ये. त्याच्या आधी तुम्हाला बीसीडी म्हणजे काय, एक्सेस3 म्हणजे काय हे माहिती पाहिजे, त्याच्यानंतरच तुम्ही पुढचं करू शकाल. इथं फक्त थिओरिटिकली बघा, कन्व्हर्जनचा पार्ट आपण परत बघूया. ओके, म्हणजे बघा डेसिमल नंबर असेल त्याला बीसीडी नंबर कुणाला म्हणायचं, बीसीडी म्हणजे बायनर कोडेड डेसिमल मीन्स बीसीडी. आता बायनर कोडेड डेसिमल जो नंबर असतो तो नंबर, प्रत्येक डेसिमल जो नंबर असतो तो 4 ह्याचे न्यायचा, 4 डिजिट्स यूज करून लिहिला जातो. म्हणजे आता तुम्हाला समजा 5 लिहायचं असेल तर 5 इन 4 डिजिट कसं लिहितो आपण, 0101 इज नथिंग बट द 5. ओके, कोणताही डेसिमल नंबर असेल तर त्याला तुम्ही 4 डिजिट्स यूज करून लिहिले जातील, त्याला म्हणतो आपण बीसीडी मीन्स बायनरी कोडेड डेसिमल. कळतंय? आणि त्या बीसीडी नंबर मध्ये जर तुम्ही 3 ऍड केलं म्हणजे 0011 ऍड केलं, जो नंबर मिळतो आपल्याला त्या नंबरला म्हणायचं एक्सेस3. कळलं? म्हणजे इथे एक्झाम्पल दिले बघा तुम्हाला, डेसिमल नंबर आहे 0, मग त्याचं 4 ह्याच्यामध्ये कसं लिहितो आपण 0000, त्याच्यामध्ये 3 ऍड केले तर काय ना 0011. दिस इज नथिंग बट द एक्सेस3. देन 1 0001 मीन्स बीसीडी नंबर 1. 3 काय येणार 01001 म्हणजे 1 + 3 मीन्स 4. That's why I am putting in 0110100. हे सिम्पली काय करायचं, बायनरी टू एक्सेस3 कन्व्हर्जन करायचं म्हणलं की डेसिमल टू बीसीडी जायचं आणि बीसीडी टू एक्सेस3 जायचं. कळतंय? समजलं का इथपर्यंत? हा कोडेड पॉइंट कळाला का तुम्हाला? मॅम एक्सेस एकदा रिपीट सांगा का एक्सेस3? एक्सेस3 म्हणजे एक्स्ट्रा 3 नंबर. आता कोणताही बीसीडी नंबर असेल त्याच्यामध्ये जर त्याला कन्वर्ट करायचं असेल एक्सेस3 मध्ये, किंवा डेसिमल नंबर आहे त्याला म्हणलं तुम्ही कन्वर्ट टू द एक्सेस3, तर काय करायचं, एखादा डेसिमल नंबर किंवा बीसीडी नंबर दिलेला आहे त्याच्यामध्ये सिम्पली 3 ऍड करायचं. आता 3 ऍड कसं करायचं, तर फर्स्ट डेसिमल नंबर जर दिला असेल तुम्हाला 14, 15 काय असेल वॉट. ओके, जर तुम्हाला कन्सिडर करा डेसिमल नंबर दिला 6, तर 6 काय करायचं, कन्वर्जन बीसीडी मध्ये करायचं. बीसीडी मध्ये म्हणजे काय, बायनरी कोडेड डेसिमलचा अर्थ असा आहे, डेसिमल नंबर तुम्ही 4 बीट मध्ये लिहायचा. कळतंय? 4 बीट मध्ये 0000 हे 0 लिहिलं जातं. तसंच 1 लिहायचं असेल तर 001 लिहायचं. इज नथिंग बट द 4 बीट्स नंबर्स लिहायचं. आणि त्या 4 बीट मध्ये काय करायचं, सिम्पली ऍड अ 3 नंबर. 3 नंबर का ऍड करतोय आपण, कारण नावातच आहे एक्सेस3 म्हणजे एक्स्ट्रा 3 नंबर. समजतंय? येस मॅम. ओके, देन ग्रे कोड. ग्रे कोड काय आहे, इट इज नथिंग बट द नॉन वेटेड कोड आहे. इट इज नॉट द अरिथमॅटिक कोड, म्हणजे तो अरिथमॅटिक कोड नाही. जसं की ऍडिशन वगैरे करून मिळत तसं काही नाहीये. त्याच्यामध्ये काय केलं जातं, तो वेट पोझिशन प्रिन्सिपल जो आहे ते ओबे करत नाही. तर त्याच्यामध्ये काय केलं जातं, ग्रे कोड मध्ये त्याचं स्पेशलायझेशन काय, इट हॅज अ व्हेरी स्पेशल फीचर्स दॅट ओनली 1 बीट विल बी चेंज each time the decimal number is incremented. जर तुमचा एखादा नंबर जर इन्क्रीमेंट झाला डेसिमल नंबर, तर तो काय होतो, फक्त 1 बीट चेंज होतं. आता बघा ते कसं होतं. ओके, इथं काय आहे, डेसिमल नंबर हा बीसीडी नंबर आहे. आता त्याचं कन्वर्जन आपल्याला गिरे मध्ये करत असताना काय होतंय बघा, इथं 0 आहे, मग फक्त 1 बीट चेंज झालं, 1 झालं. मग आता ह्या सेम मध्ये फक्त काय होतंय, 1 बीट चेंज होते. म्हणजे बघा हे 1 बीट चेंज झालं, हे 1 बीट म्हणजे ऍट ए टाइम 1 बीट चेंज होते. आपल्याला बीसीडी टू ग्रे कन्वर्जन आहे आणि ग्रे टू बीसीडी आहे. हा 3ऱ्या चॅप्टर मध्ये पण आहे आणि पहिल्या चॅप्टर मध्ये पण आहे. मग हा जो बीसीडी टू ग्रे कन्वर्जन आहे
हे सगळं बघितल्यानंतर आपण सेफ्टी भरा. त्यासाठी फक्त हे माहिती पाहिजे. ग्रे कोड जो आहे ते सायक्लिक कोड आहे. ग्रे कोड इज नॉट युज्ड इन अरिथमेटिक ऑपरेशन, म्हणजे ऍडिशन साठी अरिथमेटिक साठी ग्रे कोड यूज करत नाही. ग्रे कोडला तुम्ही काय म्हणू शकता, युनिट डिस्टन्स कोड सुद्धा तुम्ही त्याला म्हणू शकता. ठीक आहे, फक्त त्याचा तुम्हाला थिओरिटिकली माहिती पाहिजे त्यासाठी मी देते. ग्रे कोड इज पॉप्युलरली युज्ड इन शिफ्ट पोझिशन इनकोडर, म्हणजे शिफ्ट पोझिशन इनकोडर जो आहे त्याच्यामध्ये हा यूज केला जातो. कशासाठी, तर रिप्रेझेंटेशन ऑफ अँग्युलर पोझिशन ही शिफ्ट करण्यासाठी जास्त करून यूज होतो. ओके, देन बायनरी कोडेड डेसिमल जो आहे म्हणजे बीसीडी. आता बघा बीसीडी तुम्हाला महत्वाचा आहे. बीसीडी काय करतो, तर इच डेसिमल डिजिट्स इज इन अ रिप्रेझेंट इन अ 4 बीट बायनरी नंबर. बीसीडी इज अ वे टू एक्सप्रेस इच डेसिमल नंबर इन अ बायनरी कोड. बीसीडी काय करतात बघा, आता इथं 0 1 2 3 सेपरेट सेपरेट कसं केलंय बघा, लक्ष द्या. ओके, देन काय केलंय, बायनरी कोडेड डेसिमल मीन्स काय केलंय, जो नंबर आहे डेसिमल नंबर तो फक्त मी काय केलंय 4 डिजिट मध्ये लिहिला. त्याच्यानंतर हे काय आलंय तुम्हाला, बीसीडी काय आलंय. ग्रे कोड जे कन्वर्जन आहे ते आपण कन्वर्जनचा पार्ट सेपरेट बघणार आहोत. सो डोंट वरी, फक्त मला सांगा हे फक्त कोड काय आलेत का. यस मॅम. यस मेघा. येस मॅम, कळाले. देन बघा, ऍडव्हान्टेजेस ऑफ बीसीडी काय आहे. इट इज सिमिलर टू डेसिमल नंबर. नंबर डेसिमल नंबर सेमच आहे, त्यामुळे तेच ऍडव्हान्टेजेस आहे. आपले डिसएडव्हान्टेज काय आहे, ऍडिशन इन सबट्रॅक्शन ही डिफिकल्ट रूल्स आहे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर अरिथमेटिक जे आहे बीसीडी अरिथमेटिक थोडीशी डिफिकल्टी किंवा कॉम्प्लिकेटेड आहे, हे त्याचं डिसएडव्हान्टेज आहे. अल्फा न्यूमेरिकल कोड म्हणजे त्याच्यामध्ये काय असतं, आस्की कोड. तुम्ही एम्बेडेड सिस्टीम म्हणजे 3rd इयरला जेव्हा जाल तेव्हा तुम्हाला सब्जेक्ट आहे एम्बेडेड किंवा मायक्रो कंट्रोलर सब्जेक्ट आहे. त्याच्यामध्ये अमेरिकन स्टँडर्ड कोड फॉर इन्फॉर्मेशन इंटरचेंज मीन्स आस्की कोड. नंतर एक्सटेंडेड बायनरी कोड, कोडेड डेसिमल इंटरचेंज कोड, ईडी, EBCDIC मीन्स हे जे आहेत ते मायक्रो प्रोसेसर मायक्रो कंट्रोलर मध्ये यूज केले जातात. 5 बीट बॉट कोड पण आहे. हे सगळे जे आहेत आस्की कोड ते तुम्हाला मायक्रो कंट्रोलर मायक्रो प्रोसेसर जे हाय प्रोसेसर्स आहेत त्याच्यामध्ये यूज केले जातात. आता बघा एरर कोड आहे. एरर कोड आणि डिटेक्शन हे जे आहे तुम्हाला सिम्पली जो डाटा ट्रान्समिशन साठी मध्ये यूज केला जातो, म्हणजे एरर करेक्शन आणि एरर डिटेक्शन जे आहे ते डेटा ट्रान्समिशन या सिस्टीम मध्ये यूज केलं जातं. तुम्हाला हे पीएससी चॅप्टर मध्ये किंवा पीएससी सीएसपी मध्ये होईल. नेक्स्ट इयरला तुम्हाला ते शिकवलं जाईल इन डिटेल. फक्त आता आपल्याला काय ह्याची डेफिनेशन वगैरे आहे, म्हणजे एरर डिटेक्शन आणि करेक्शन हे कुठे यूज केलं जातं, फक्त डेटा ट्रान्समिशन पासून. ओके, हे समजलंय. येस मॅम. देन महत्वाचा पॉइंट चालू झालेला आहे बीसीडी टू ग्रे, ग्रे टू बीसीडी. ओके, कोड कन्वर्जन बघा. हा, कोड कन्वर्जन जे आहे ते आपण काय करतोय, बीसीडी, ग्रे आणि आस्की, एक्सेस3 आणि जे अदर आहेत कोड त्याच्याबद्दल थोडीशी माहिती बघितली आहे. कोड कन्वर्जन इज used to the change the data present in a one type to binary code to another type of binary code. Simply एका ह्याच्यातून दुसऱ्या ह्याच्यात ट्रान्सफर करणे म्हणजे कोड कन्वर्जन आहे. आता त्याच्यामध्ये 2 बेसिक कन्वर्जन आहेत, ग्रे टू बायनरी, बायनरी टू ग्रे कोड कन्वर्जन. ओके, नेक्स्ट आहे बघा, फर्स्टली बायनरी टू ग्रे कन्वर्जन आणि ग्रे टू बायनरी कन्वर्जन. फर्स्ट बघा, बायनरी टू ग्रे बघतोय तर ग्रे कोड जो आहे तो नॉन वेटेड कोड आहे. जसं मी तुम्हाला थिओरिटिकली सांगितलं त्याला आपण युनिट डिस्टन्स कोड सुद्धा म्हणू शकतो. तर बघा त्याच्यासाठी तुम्हाला 4 फॉर्म्युलीज आहेत ते तुम्हाला लक्षात ठेवणे गरजेचं आहे. फर्स्ट, G1 is equal to B1, G2 is equal to B1 XORing B2, G3 is equal to B2 XORing B3 आणि G4 is equal to B3 XORing B4.
हे तुम्हाला रूल्स कळाले. रूल्स नुसार MSB आणि LSB हे काय करायचे, एक्सॉरिंग मधून करायचे आहेत. बघा टेबल ह्याच्यावरून टेबलवरून कळेल, रूल्स कळतील. काय म्हणलं होतं, G1 इज इक्वल टू B1, म्हणजे G1 ची जी व्हॅल्यू आहे ती B1 च्या व्हॅल्यू ऍज इट इज आहे. दिसतंय. आता काय म्हणले, G2 इज इक्वल टू काय, B1 एक्सॉरिंग B2, म्हणजे एक्सॉरिंग चा तुम्हाला ट्रूथ टेबल माहिती पाहिजे त्यासाठी. हा तर बघा एक्सॉरिंग मध्ये कसं असतंय, A B या दोन व्हॅल्यू असतात. A एक्सॉरिंग B 0 0 असेल तर 0 0, तर 0 0 असेल तर 0, 0 1 असेल तर 1, 1 0 असेल तर 1, 1 1 असेल तर 0. दिस इज द एक्सॉरिंग ट्रूथ टेबल. एक्सॉरिंग ट्रूथ टेबल आहे. ओके, त्यासाठी बघा एक्सॉरिंग म्हणजे A एक्सॉरिंग B, देन A एक्सॉरिंग B मीन्स G1 इज इक्वल टू G2, असं G2 आहे, G1 आहे ते B1 आहे. ओके, आता काय म्हणते, G2 इज इक्वल टू B1 एक्सॉरिंग B2. ओके, मग 0 एक्सॉरिंग 0 0, 0 एक्सॉरिंग 1, सॉरी 0 एक्सॉरिंग 0 0, 0 एक्सॉरिंग 0 0, 0 एक्सॉरिंग 0 0. आता बघा 0 एक्सॉरिंग 1 1, इथं आहे 1, 0 एक्सॉरिंग 1 1, 0 एक्सॉरिंग 1 1, 0 एक्सॉरिंग 1, म्हणजे किती येणार 1, 1 एक्सॉरिंग 0 1 1 1 1, म्हणजे काय येणार 1 एक्सॉरिंग 0 पर्यंत. 1 एक्सॉरिंग 1 1 एक्सॉरिंग 1 1 एक्सॉरिंग 1 काय येणार, वेट तुम्हाला एक्सॉरिंगचं माहितीच आहे. फक्त काय करायचं, तर दोन डिफरंट आले तर आपल्याला आउटपुट 1 मिळतो आणि सेम असेल तर 0 मिळतो. वेट PC हे होईल थोडासा. हा तर बघा इथं हे काय होतं, मग अशी सांगितल्याप्रमाणे हे एक्सॉरिंग हे सिमिलरली. आता काय होणार, B2 एक्सॉरिंग B1, म्हणजे हे सिम्पली हे झालं होतं. G3 इज इक्वल टू
G3 is equal to B1, B2 XORing B1, 0 0 0 0 0 0 0 1 1 0 1. फक्त काय करायचंय, नेक्स्ट बीट काढण्यासाठी पहिलं बीट आणि त्याच्या आधीचं बीट काय करायचं, एक्सॉरिंग करायचं. हे झालं बायनरी टू ग्रे कन्व्हर्जन. कळालं? बी मिस बायनरी आणि जी मिस ग्रे कोड. समजतंय? ते अप टू 4 नाही, अप टू n पर्यंत जाऊ शकतं. म्हणजे जर समजा तुम्हाला G5 जर काढायचं असेल तर कसं करणार सांगा मला. G5 इज इक्वल टू B5 इंटू B4. मग त्यावेळेस ते तुम्हाला B5 पण दिलेला असतो एक्झाम मध्ये. कळतंय? संकेत समजते का? मेघा, शुभम? येस मॅम. अशी डायग्राम त्याची काढू शकता तुम्ही. कसं B1 इज इक्वल टू G1 इज इक्वल टू डायरेक्ट B1 म्हणजे G1 आणि B1 सेमच आहे. G2 इज इक्वल कसं आहे ना, B1 सॉरी B2 म्हणून B1 आणि B2 आहे ते एक्सॉरिंग मध्ये लिहिलं. G3 इज इक्वल टू B2 एक्सॉरिंग B3. सिमिलरली G4 इज इक्वल टू G3 B3 आणि B4 एक्सॉरिंग मध्ये लिहायचं. आणि G5 G6 इज इक्वल टू कसं येणार, G6 इज इक्वल टू काय येणार, B5 एक्सॉरिंग B6. ओके, त्यावेळेस B च्या व्हॅल्यू त्या पर्टिक्युलर दिलेल्या असतात. ग्रेट इथपर्यंत समजलंय बायनरी टू ग्रे कोड? येस मॅम. हा, तर आता बघा ग्रे टू बायनरी कोड काय आहे, सिम्पली अपोजिट असणार आहे. ते पण त्याचे पण फॉर्म्युले आहेत 4. B1 इज इक्वल टू G1, B2 इज इक्वल टू G2 एक्सॉरिंग B1, त्याच्यानंतर B3 इज इक्वल टू G3 एक्सॉरिंग B2 आणि B4 इज इक्वल टू G4 एक्सॉरिंग B3. त्याच्यावरून टेबल कसं येणार मग, G3 B3 G1 इज इक्वल टू B1. मग B1 इज इक्वल टू काय येणार, G1 G2 B2 काढतो म्हणून काय येणार, G2 येणार. G2 एक्सॉरिंग विथ B1. ओके, कळते? मग ते तसं एक्सॉरिंगच्या व्हॅल्यूज येणार. B3 इज इक्वल टू काय येणार, G3 एक्सॉरिंग B2. G4 इज इक्वल टू G4 एक्सॉरिंग B3. कळतंय? फक्त एक्सॉरिंगचे व्हॅल्यूज आपल्याला टेबल माहिती पाहिजे. एक्सॉरिंग मध्ये कसं असतंय, 0 0 असेल तर 0, 0 1 असेल तर 1, 1 0 असेल तर 1, 1 1 असेल तर 0. म्हणजे बोथ आर सेम, देन आउटपुट विल बी 0. दोन्ही डिफरंट असतील तर त्यावेळेस आपलं काय येणार, आउटपुट 1 येणार. त्याच्यानुसार लॉजिक डायग्राम कशी येणार, अशी. G1 इज इक्वल टू B1 इज इक्वल टू G1, B2 इज इक्वल टू काय येणार बघा, G2 एक्सॉरिंग विथ B1 म्हणजे फीडबॅक ऑफ दॅट पर्टिक्युलर म्हणजे हे. ओके, तसंच B3 इज इक्वल टू G3 एक्सॉरिंग विथ B2, देन G4 इज इक्वल टू G4 आणि B3 एक्सॉरिंग करायचं आणि आपल्याला आउटपुट आलं बायनरी. समजते? यस. येस मॅम. इथे आपला कोडेडचा पॉइंट संपतोय. आता फक्त ऍक्सिस 3 चा पॉइंट आहे तो राहतो. Wait for 1 minute only. आता बघा ऍक्सिस 3 मध्ये एक्झॅक्टली तुम्हाला करायचंय काय, लेट मी ते
बघा आता इथपर्यंत आपला पार्ट झालाय, त्याच्या पुढे आता बघा बीसीडी टू एक्सेस 3 कोड. आता बीसीडी म्हणजे काय, एखादा नंबर तुम्ही डेसिमल नंबर कशामध्ये लिहितो आपण 4 डिजिट्स मध्ये लिहितो, त्याला आपण बीसीडी म्हणतो. आता बीसीडी चं कन्वर्जन तुम्ही एक्सेस 3 मध्ये करत असाल तर सिम्पली ऍड काय करायचं, ऍड सिम्पली 3 ऍड करायचं, म्हणजे ऍड 0011 इन 4 बीट ग्रुप इन बाय बीसीडी. बीसीडी म्हणजे बायनरी कोडेड डेसिमल नंबर. एक्झाम्पल बघा, आता हे B1 B0 B2 हे काय आहेत, आपले बायनरी नंबर्स आहेत. B0 रिप्रेझेंट इन LSB आणि B3 इज रिप्रेझेंट इन MSB. तर आता बघा E0 E1 E2 आणि E3 रिप्रेझेंट इन एक्सेस 3 नंबर मी दिला E, आणि E0 हा LSB आहे आणि E3 हा आपला MSB बिट आहे. तर बघा त्याचं कसं येणार कोडेड आउटपुट. बघा आता काय केलंय मी, फक्त याच्यामध्ये 0000 आहे. ओके, दिस इज द 00 बीसीडी नंबर आहे. 0 मध्ये 3 ऍड केलं तर काय येतं, 3 येतं, म्हणून डायरेक्ट 3 केलं. 0001 त्याच्यामध्ये जर तुम्ही 3 ऍड केलं तर ऑब्विसली 4 येतं, म्हणून तिथं मी 011 लिहिलं. आता 2 मध्ये जर तुम्ही 3 ऍड केलं तर ऑब्विसली 5 येतं, तसं लिहिलंय. मग सिम्पली काय करायचंय, जो नंबर दिला त्याच्यामध्ये 3 ऍड करायचं आणि लिहायचं. कळतंय? 3 मध्ये 3 ऍड केलं तर काय येणार, मग सांगा मला. 3 मध्ये 3 ऍड केलं तर काय येणार, 6. आय एम पुटिंग 00116. 4 मध्ये 3 ऍड केलं तर 7. 5 मध्ये 3 ऍड केलं तर ऑब्विसली 8. 6 मध्ये 3 ऍड केलं तर 9. 7 मध्ये 10. 11 म्हणजे 8 म्हणजे 11. 9 म्हणजे 12. कळते? फक्त सिम्पली 3 ऍड द नंबर्स इन अ पर्टिक्युलर नंबर. अशी त्याची डायग्राम तुम्ही ड्रॉ करू शकता. एक्सेस 3 टू बीसीडी कन्व्हर्टर कसं असणार आहे, -3 करायचं, म्हणजे जो दिलाय त्याच्यामध्ये -3 करायचं नंबर. बघा आता इथं सिम्पली आहे. इथे काय आहे, एक्सेस 3 नंबर आहे 3. 3 - 3 काय येणार सांगा, 3 - 3 0. किती किती आहे 4. 4 - 3 1. 5 - 3 2. 6 - 3 3. 7 - 3 4. 5 8 - 3 5. 9 - 3 6. सिंपल आहे. एक्सेस 3 म्हणजे सिम्पली ऍड द 3 नंबर्स. समजलं काय हे? Yes, ma'am. इथे आपला कन्वर्जनचा पार्ट संपतो. कन्वर्जन पार्ट कळाला सगळा? Yes, ma'am. आता फक्त लास्ट पॉइंट राहते. इन फर्स्ट चॅप्टर मधला लास्ट पॉइंट आहे बीसीडी ऍडिशन. बघा तो घेऊया आणि नंतर मग सेकंड चॅप्टरला स्टार्ट करूया. ओके, तर बघा आपला आहे बीसीडी ऍडिशन किंवा बीसीडी अरिथमेटिक असं सुद्धा आहे त्याला. बीसीडी ऍडिशन हा पॉइंट आहे. त्याच्यामध्ये बघा बायनरी कोडेड डेसिमल जो नंबर आहे तो आहे. इन दिस कोड each digit is represented by a 4 numbers. म्हणजे 4 नंबरनी हे रिप्रेझेंट केलं जातं. बीसीडी इज अ वे टू एक्सप्रेस each of decimal number. म्हणजे जो नंबर दिलेला असतो तो जसं मी सांगितलं होतं 4 बीट मध्ये करायचा, रिप्रेझेंट कसा केला जातो. आता बघा 0 to 7 जे नंबर्स आहेत, 0 to 7 म्हणजे 0 to 9 हे जे नंबर्स आहेत ते व्हॅलिड नंबर्स आहेत इन अ बीसीडी नंबर्स. आता त्याच्या पुढे 10 11 12 जे आहेत ते इनव्हॅलिड नंबर्स आहेत. अप टू 1011 to 111 आर्स द इनव्हॅलिड बीसीडी नंबर्स आहेत. हे बीसीडीचं फॉर्मॅटिंग करतानाच ते आहे.
की 6 कॉम्बिनेशन जे आहेत ते काय आहेत इनव्हॅलिड नंबर्स आहेत. दॅट्स वाय त्याची ऍडिशन करत असताना बघा इथं कसं केलंय 64 दिलंय. 64 चं कन्व्हर्जन तुम्ही बीसीडी मध्ये करत असाल तर काय करायचं सिम्पली 6 ला जे आहे 6 आहे त्याला 6 मध्ये कम्प्लीट करायचं 0 0 1 0 1 1. त्याच्यानंतर 4 ला कसं करायचं 0 1 1 1 असं करायचं रिप्रेझेंट. त्याच्यानंतर बघा 8 ला कसं करायचं 1 0 0 0 आणि 0 0 0 1 मीन्स 8 1. त्याच्यानंतर 16 1 ला 1 0 0 0 1 आणि 6 ला 0 0 1 1. कळते. जो नंबर दिलाय त्याला इंडिव्हिज्युअली 4 बीट मध्ये लिहायचं. मग ते कितीही डेसिमल नंबर मोठा असू द्या. ऍडव्हान्टेज काय आहे दिस इज सिमिलर टू द डेसिमल नंबर हे मगाशी सांगितल्याप्रमाणे. आणि आता याची अरिथमॅटिक थोडीशी कॉम्प्लिकेटेड आहे तर आपण अरिथमॅटिक हा पॉइंट इथे कव्हर करूया. ओके. अरिथमॅटिक मध्ये तुम्हाला 3 केसेस बघायला मिळतील. फर्स्ट केस काय आहे सम इज लेस दॅन 9 आणि कॅरी काय होणार त्यावेळेस 0 होणार. सम इज ग्रेटर दॅन 9 आणि कॅरी विल बी 0 जनरेटेड 0. सम इज लेस दॅन ऑर इक्वल टू 9 आणि कॅरी विल बी 1. तर बघा फर्स्ट केस सम इज इक्वल टू ऑर लेस दॅन 9 म्हणजे सम ही 9 पेक्षा लहान पाहिजे आणि कॅरी पण 0 जनरेट झालेली पाहिजे. बघा 2 आणि 6 ऑब्विसली काय आहे 8 आहे मग कॅरी काय येणार 0 येणार. बघूया आता कसं इथे हे 2 काय लिहिलं बीसीडी 0 0 1 0 आणि 6 लिहिलं 0 1 1 0 इन बीसीडी फॉर्मॅट. सिमिलरली आता ऍडिशन केली काय येणार मला सांगा 0 + 0 0 1 + 1 सम 0 कॅरी 1 1 + 0 1 + 0 सम 1 कॅरी 0 1 + 1 सम 0 कॅरी 1 आणि 1 आहे तसा इथे येणार. म्हणजे हे किती आलं 1 0 0 म्हणजे 8. दिस इज द व्हॅलिड बीसीडी म्हणजे 0 to 9 जे नंबर्स आहेत ते काय आहेत व्हॅलिड बीसीडी आहे. म्हणजे 8 हा काय झाला व्हॅलिड बीसीडी झाला. ओके. समजते का हे सिम्पली ऍडिशन केलेली आहे. फक्त काय करायचं जो डेसिमल नंबर दिलेला आहे तो बीसीडी मध्ये कन्वर्ट करून त्याची ऍडिशन करायची. समजते. त्यामुळे कॅरी काय जनरेट होतोय फायनली 0 कॅरी जनरेट होतोय. ओके. यस येस मॅम समजते. 2 आहे 7 इज इक्वल टू 0 1 1 1 आणि 0 2 इज इक्वल टू 0 0 1 0 इन अ बीसीडी 0 1 1 1 आणि 1 0 0 1 0 0 1 0 प्लस केलं तर काय येणार 1 + 1 1 + 0 1 1 + 1 सम 0 कॅरी 1 1 + 1 सम 0 कॅरी 1 1 0 + 0 सम 0 कॅरी 1 1 + 1 सम 1 कॅरी फायनलची 0 झाली. म्हणजे दिस इज द व्हॅलिड बीसीडी नंबर. हे झाली फर्स्ट केस. फर्स्ट केस समजले. फक्त काय करायचं लहान 9 पेक्षा लहान बीसीडी या नंबरची ऍडिशन करायची. यस समजले हे. येस मॅम. आता सेकंड केस अशी आहे सम इज ग्रेटर दॅन 9 नंबर विथ कॅरी 0. जर सम ही काय आहे 9 पेक्षा मोठी आहे आणि कॅरी काय झाली जनरेट 0 झाली तर मला सांगा काय मग येणार ह्याच्यामध्ये काय करायचं 9 ही मोठी असणार आहे म्हणजेच काय असतंय जे आलेलं व्हॅल्यू असणार आहे ती काय असणार आहे इनव्हॅलिड बीसीडी असणार आहे. बट कॅरी काय झाली आहे 0 झाली आहे. त्यामुळे काय करतो आपण सिम्पली 6 ऍड करतो. 6 का करणार ऍड आपण तर 6 ऍड ह्याच्यासाठी करायचं की इथे काय लिहिलं होतं मी मगाशी 6 नंबर हे काय आहे इनव्हॅलिड नंबर आहे. द रिमेनिंग 6 कोड कॉम्बिनेशन इज इनव्हॅलिड कॉम्बिनेशन. म्हणून मी काय केलं सिम्पली 6 ऍड केलं. कळतंय. म्हणून 6 ऍड केलं की आपल्याला मिळणार आन्सर हे करेक्ट येत आहे. बघा 6 + 6 म्हणजेच 12 होते. आता बघा 0 + 0 सम 0 कॅरी 1 सॉरी 0 + 0 सम 0 कॅरी 0 1 + 1 सम 0 कॅरी 1 1 + 1 सम 0 कॅरी 1 0 + 1 सम 1 कॅरी 1 1 + 0 सम 0 कॅरी किती येतो 0 येतो प्लस 1 + 1 सम 1 कॅरी 0. ओके. म्हणजे ही काय झालं सम कॅरी 0 आली फायनलला पण व्हॅलिड आकडा किती आला 12 आला. बरोबर का. म्हणजे जास्त आला इनव्हॅलिड आला. इनव्हॅलिड आल्यामुळे काय करणार आपण परत जी व्हॅल्यू आहे त्याच्यामध्ये काय करायचं रिझल्ट मध्ये सिम्पली 6 ऍड करायचं. 6 ऍड केल्यानंतर काय होतं 0 + 0 0 0 + 1 1 कॅरी 0 1 + 1 सम 0 कॅरी 1 1 + 0 सम
1 प्लस 0 किती येतो 1 प्लस 1 सम 0 कॅरी 1 इथं ती कॅरी सेपरेटली लिहिली म्हणजे ही व्हॅल्यू काय झाली बीसीडी मध्ये 0 0 1 0 मीन्स 2 झालं आणि हा 1 सेपरेट झालेला कॅरी काय झाला सेपरेटली 1 लिहिला म्हणजे 12 झालं समजतंय यस येस कळतंय का मॅम. म्हणजे ही 1 आहे म्हणजे याच्या पुढे आपण 0 0 ऍड करू शकतो 1 लिहिलं त्याच्या पुढे आपण 0 0 0 ऍड केलं तर काय होतं बीसीडी मधला 1 होतं म्हणजे हे झाले टोटल 12 कळतंय जेव्हा इनव्हॅलिड येते म्हणजे कॅरी 0 जनरेट होते तेव्हा काय करायचं सिम्पली ऍड अ 6 नंबर्स आता बघा थर्ड केस आहे इथं लेस दॅन नाहीये इथं ग्रेटर दॅन आहे ओके हे लक्षात घ्या इथं ग्रेटर दॅन लिहा नोट्स मध्ये पण इथं सम इज लेस ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 9 नंबर आणि कॅरी कधी झाली जनरेट 1 झाली तर काय करणार आपण सांगा मग कॅरी जर 1 जनरेट झालेली असेल त्याचा अर्थ असा होतो जो नंबर आहे तो काय आहे इनव्हॅलिड बीसीडी नंबर आहे बट फायनल कॅरी काय झाली 1 जनरेट झाली म्हणजे तो नॉन झिरो कॅरी काय होतो इंडिकेट होतो म्हणून आन्सर इज रॉंग म्हणून काय करतो ऍड काय करतो ऍड डेसिमल नंबर सम टू करेक्ट आन्सर आता ऍड 6 नंबर करायचा आणि करेक्ट आपला आन्सर करायचा आता बघा 8 प्लस 9 इज इक्वल टू किती होते 17 होते ओके तर बघा ऍडिशन काय करते 0 plus 1 1 0 plus 0 0 0 plus 0 0 1 plus 1 sum 0 carry must be 1 कॅरी काय आहे इथं 1 जनरेट झाली म्हणजे ऑब्विसली दिस इज द रॉंग आन्सर ओके मग काय करूया आपण त्याला सिम्पली आता हे ह्याच्या पुढे मी सॉल्व्ह केलं नाहीये आता इथे बघा 9 plus 9 म्हणजे 18 मी काय करते 1 plus 1 0 कॅरी 1 1 plus 0 सम 1 कॅरी 0 0 plus 0 0 1 plus 1 1 0 आणि कॅरी 1 जनरेट झाली बरं 1 जनरेट झाल्यानंतर आपण काय करणार सिम्पली ऍड 6 नंबर आता 6 चा नंबर कशात ऍड करते नीट लक्ष द्या 6 नंबर कशात ऍड करायचा 0 0 0 1 तर लिहायचंच इथं त्याच्यानंतर 0 1 आला इथं त्याला मी काय करते सिम्पली 0 0 0 हा लिहिला इथं 0 1 1 ओके त्याच्यामध्ये काय करायचं सिम्पली 0 0 0 0 0 1 1 0 म्हणजे 6 ऍड करते बघा नीट लक्ष द्या मी काय केलंय सेपरेट इकडं 0 6 केलंय आणि इकडं 0 केलंय म्हणजे 1 आणि 1 आणि 2 आहे प्लस मी काय केलं त्याच्यामध्ये सिम्पली 0 6 ऍड केलंय मग 0 6 ऍड केल्यावर काय होणार सांगा सिम्पली ऍडिशन करायची 0 0 0 1 हे झालं 8 ओके दिस इज द 1 म्हणजे 18 पहिलं काय आलंय 12 आलंय आणि आता काय आलंय 18 आलंय बरोबर का तेव्हा काय करत होतो आपण जो रिझल्ट आला होता त्याच्यामध्ये डायरेक्टली आपण 6 ऍड करत होतो आणि इथं जो रिझल्ट आलाय तो कॅरी आलाय त्या कॅरी मध्ये पण आपण 0 ऍड करतोय आणि इकडं 6 0 6 ऍड करतो म्हणजे 6 डेसिमल नंबर ऍड करतो कळतंय यस येस मॅम. संकेत समजतंय का हो मॅम समजतंय गौरव येस मॅम. नक्की समजते ना दिस इज द बेसिडी ऍडिशन इथं हा पॉइंट संपतोय मॅम युटीला किती युनिट आहेत आपल्याला युटीला मी ग्रुपला टाकलेलं आहे 1 and 2 युनिट आहे 1 and 2 आहे का मॅम ओके हा 1 and 2 आहे मॅम 1 ची पीडीएफ सेंड करता का हो हो करते आज तुम्हाला सगळं शेअर करते इथपर्यंत तुम्हाला या पॉइंट पर्यंत कोणाला काही डाऊट आहे का नाही नाही नो मॅम नो डाऊट लास्ट पॉइंट ह्याच्यातला फक्त बघूया आणि इथे आपण स्टॉप करूया ओके मॅम यस गुरव मॅम ते आपलं व्हिडिओ रेकॉर्डिंग ओल्ड व्हिडिओ रेकॉर्डिंग ते पण शेअर करा ना मॅम बरं ठीक आहे चालतंय माझं युट्यूबचं जे चॅनल आहे त्याच्यावर तुम्ही सबस्क्राईब केलं तर तुम्हाला सगळे अपडेटेड व्हिडिओज पण मिळून जातील चॅनलचं नाव काय मॅम यस चॅनलचं नेम मॅम चॅनलची लिंक शेअर करा व्हॉट्सअपला ग्रुपवर ठीक आहे करते व्हॉट्सअपला शेअर करते सगळ्यांना
चॅनलचं नाव आहे, माझं जे नाव आहे ते चॅनलचं नाव आहे. ओके मॅम. ओके, बघा आता इथं तुम्हाला एक लास्ट बीट आहे, फक्त लास्ट बीट तो एक्झामला फक्त तुम्हाला न्यूमेरिकल साठी विचारला जातो, तो फक्त बघून आपण इथे स्टॉप करूया. आता बघा, आपण जे लास्ट टाइम बघितलं होतं, काय बघितलं होतं, फर्स्ट कॉम्प्लिमेंट बघितलं होतं, आठवतंय का तुम्हाला? आणि सेकंड कॉम्प्लिमेंट बघितलं होतं की नाही एक्झाम मध्ये, ह्याच्यामध्ये आधीच्या लेक्चर मध्ये. तसंच आहे, फक्त जेव्हा तुम्ही बीसीडी करता त्याच्यामध्ये तेव्हा ते काय आहे, बीसीडी म्हणजे डेसिमल नंबर आहे, बायनरी कोडेड डेसिमल नंबर आहे. पण त्यासाठी काय करणार आपण, मग आपण 9th कॉम्प्लिमेंट आणि 10th कॉम्प्लिमेंट जे आहे ते बघणार. ओके, इथं स्क्रीन विजिबल आहे बघा. 9th कॉम्प्लिमेंट आणि 10th कॉम्प्लिमेंट आपण बघणार. 9th कॉम्प्लिमेंट म्हणजे काय बघा, आता मग अशी आपण लास्ट टाइम बघितलं ते काय होतं, 1st कॉम्प्लिमेंट आणि 2nd कॉम्प्लिमेंट. 1st कॉम्प्लिमेंट म्हणजे काय, जे नंबर आहे त्याला फक्त रिव्हर्स घ्यायचा, बरोबर. पण आता 9th कॉम्प्लिमेंट मध्ये काय आहे बघा, 9th कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू, जो 9th कॉम्प्लिमेंट आहे ते 10 रेज टू दॅट पर्टिक्युलर व्हॅल्यू -1. म्हणजे आता बघा, त्यासाठी तुम्हाला ओके, तिथं बघा 9th कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू काय आहे, 9 पेक्षा मोठी कोणती आहे, 10th कॉम्प्लिमेंट. 10th कॉम्प्लिमेंट -1. आता 10th कॉम्प्लिमेंट काय आहे, 9th कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू 10th कॉम्प्लिमेंट 10 रेज टू, ह्या नंबर किती दिलेत, 1 2 3 4 म्हणजे 4 डिजिट आहेत, 4 रेज टू -1 करायचं आणि मायनस दॅट पर्टिक्युलर व्हॅल्यू. म्हणजे काय येणार, 10 रेज टू 4 इन -1 इज मायनस 1 2 3 4 मीन्स 99 मायनस दॅट पर्टिक्युलर व्हॅल्यू इज इक्वल टू दिस व्हॅल्यू. आणि आता 10th कॉम्प्लिमेंट म्हणजे काय, 10 रेज टू n व्हॅल्यू, 10 रेज टू n व्हॅल्यू इज इक्वल टू मायनस नंबर इज इक्वल टू 10th व्हॅल्यू. म्हणजे असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता, 10th व्हॅल्यू इज इक्वल टू 9th कॉम्प्लिमेंट इज प्लस 1 असं सुद्धा करू शकता, किंवा 9th कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू 10th कॉम्प्लिमेंट -1 असं सुद्धा तुम्ही लिहू शकता. एक्झाम्पल घेते कळेल. आता बघा काय आहे, 9th कॉम्प्लिमेंट ऑफ फॉलोइंग नंबर. 9चं काय येणार, मग सांगा इथं 9चं काय येणार, 19 आहे. 19 मधून आपण काय करणार, इथं 2 डिजिट्स आहेत, म्हणजे 100 मायनस 1 मीन्स 99 मायनस दॅट पर्टिक्युलर व्हॅल्यू, दिस इज द 9th व्हॅल्यू. असं आता इथे कसं येणार, 3 नंबर्स आहेत. ओके, 3 नंबर्स आहेत मीन्स 10 रेज टू 3 म्हणजे 1000 मायनस 1 म्हणजे 999 मायनस दॅट पर्टिक्युलर व्हॅल्यू इज इक्वल टू दिस इज द. ओके, देन 1 2 3 4 मीन्स 10 रेज टू 4 मायनस 1 म्हणजेच 9th कॉम्प्लिमेंट. ओके, दिस इज द 9th कॉम्प्लिमेंट ॲट दॅट पर्टिक्युलर नंबर. आता बघा, सबट्रॅक्शन युजिंग ऑफ 9th कॉम्प्लिमेंट काय येणार, मग सांगा. पहिल्यांदा पहिला आहे 18 मायनस 06. मग काय करायचं, जसं आपण सेकंड ह्याला घेत होतो की सेकंड जो नंबर आहे निगेटिव्ह नंबर, त्याचा काय घ्यायचा, 10th कॉम्प्लिमेंट. कसा घ्यायचा बघा, असा 06 इज अ निगेटिव्ह नंबर, दॅट्स वाय आय एम पुटिंग अ 9th कॉम्प्लिमेंट ऑफ 06. 9th कॉम्प्लिमेंट मध्ये 06 मध्ये किती व्हॅल्यू आहे, 2. स्टेप 2 10 रेज टू 2 मीन्स 99 100 मायनस 1 99 मायनस 06 93 आलं. 93 मध्ये मी काय केलंय, प्लस 18 ऍड केलं तर काय आले 111. म्हणजे फायनली ऍडिशन काय आली, इथं कॅरी किती झाला जनरेट, 1 झाला. म्हणजे आलेला आन्सर काय आहे, त्याच्यामध्ये 1 ऍड करायचं. आलेला आन्सर हे बरोबर आहे, त्यामुळे आपण काय करतोय, ऍड 1 करतोय. मग हे जे आलेलं 1 आहे कॅरी जनरेट झालेला, तो काय करायचा, इथं 1 ऍड करायचा, म्हणजे झालं 12. कळतंय. दिस इज सेकंड बघा, 23 इज निगेटिव्ह नंबर, त्यामुळे त्याचं काय केलं, सेम तसंच प्रोसिजर, 1 आलं म्हणून प्लस केलं. आता जर समजा ए हा मोठा असेल आणि बी हा छोटा असेल तर काय, सॉरी ए छोटा असेल बी मोठा असेल तर काय करायचं, सेम आहे 9th कॉम्प्लिमेंट ऑफ दॅट पर्टिक्युलर नंबर म्हणजे बीचा नंबर घ्यायचा. त्यानंतर आपल्याला जनरेट काय झाला, कॅरी 0 जनरेट झाला, बरोबर. म्हणून मग काय करायचं, जो नंबर आलेला आहे त्याचा 9th कॉम्प्लिमेंट घ्यायचा. समजलंय.
यस दिस इज द Yes, ma'am. 9 कॉम्प्लिमेंट. सेम आहे जसं आपण ह्याच्यामध्ये केलं होतं तसंच, काहीच फरक नाही. टेन्स कॉम्प्लिमेंट म्हणजे कसं सोडवायचं अशा. टेन्स कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू 9 कॉम्प्लिमेंट +1 म्हणजे +1 ऍड केलं. +1 ऍड केल्यामुळे काय होणार आन्सर आपलं 15 आहे. बरोबर आहे. म्हणजे 1 जनरेट झाल्यानंतर काय होती इक्वेशन ऍज इट इज आपण राईट आहे म्हणून लिहून टाकायचं. इथे टेन्स कॉम्प्लिमेंटने सॉल्व्ह केलं तर देन इथं पण तसंच. दिला आता बघा इथे काय होतं 0 होतंय म्हणून काय करायचं फक्त टेन्स कॉम्प्लिमेंट घ्यायचं. दिस इज द फायनल. कळालं का हे चित्र आपला चॅप्टर नंबर 1 संपला आहे. टेन्स कॉम्प्लिमेंट आणि नाइन्स कॉम्प्लिमेंट मध्ये कुणाला काही डाऊट आहे? या सगळ्या तुम्हाला पीपीटी परत पीडीएफ मी तुम्हाला व्हॉट्सअपला तुमच्या ग्रुपला शेअर करेन. पहिला चॅप्टर पूर्ण शेअर करेन. आता सेकंड चॅप्टर आणि सेकंड चॅप्टर जो आहे तो पुढच्या लेक्चरला किंवा आज कंटिन्यू करायचा का पुढच्या लेक्चरला कंटिन्यू करायचा? मॅम कारण पुढच्या आपल्याला lecture ला घ्या मॅम. ओके ठीक आहे. मग पुढच्या लेक्चरला म्हणजे उद्याचं ईएमआयचं जे लेक्चर आहे ते मी याचं डीएसवायचं लेक्चर म्हणून कंडक्ट करणार आहे. तर त्यामध्ये करूया आपण स्टार्ट. ओके ओके मॅम. ओके मॅम. ठीक आहे. अटेंडन्स द्या मग.